अगोदर दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करायची, नंतर दुसऱ्याच्या घरी जाऊन शेण पाणी काढून माझी उपजीविका भागवायची. मला अगोदर 2 वेळेसचं जेवण करायला सुद्धा माझ्या असं उपजीविकेसाठी ते पुरे नव्हतं. 2 वेळेसचं जेवण पोटभर मिळत नव्हतं. मी तरी काम करत राहिले. नंतर असं एके दिवशी गावामध्ये गटाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये महिला उद्योजिका व्यवसायाचं प्रशिक्षण चालू होतं. त्या प्रशिक्षणामध्ये मी गेले. नंतर प्रशिक्षणामध्ये जाऊन मी महिलांसोबत जे प्रशिक्षण चालू होतं ते बघितले, ऐकले आणि घरी येऊन मी नमस्कार, माझे नाव कालिंदा बाबूराव सुरवसे. व्यवसाय गावरान गाईचे तूप तयार करणे. तर मला ह्या व्यवसायाची अगोदर काहीच माहिती नव्हती. गाईच्या शेणाची गौरी, परत हे धूप ऑर्गॅनिक आणि दंतमंजन हे असे अनेक पदार्थ तयार करून धूप बनवतो शेणापासून. गौरी अशा प्रकारे आम्ही गौरी तयार करतो. असं 25 महिला मिळून हा व्यवसाय उभा केलेला आहे. अभियानाचे बँक कर्ज गटाला 6 लाख रुपये भेटले. नंतर ग्रामसंघातून CIF 60,000 रुपये घेतला. उभा केल्यानंतर आम्हाला अडचणी भरपूर आल्या, पण त्या अडचणीला बाद करत आम्ही पुढे गेलो. आणि त्याचे तालुका कक्षाकडून व जिल्हा कक्षाकडून जे काही मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी तालुका टीमचे, जिल्हा टीमचे व उमेद अभियानाचे मनपूर्वक धन्यवाद करते.